धर्मवीर गडाची भव्यता, शिल्पकलेचं वैभव, निसर्गाचं सौंदर्य या शांत दिसणाऱ्या भूमीने इतिहासातील एक असा प्रसंग पाहिलाय जो ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो. मी सकाळी 5:30 डोंबिवलीवरून प्रवासाला सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी दृश्य प्रवासाला एक वेगळाच रंग देत होती. अहिल्यानगरमध्ये प्रवेश करत मी पेरगावच्या दिशेनं गाडी वळवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दूर दूरपर्यंत पसरलेली सपाट जमीन दिसू लागली. उसाची पाती वाऱ्यावर डोलत होती. अगदी त्या रखरखीत उन्हातही ती हिरवागार गारवा देत होती. नजर शेतांकडे जात होती. माणसं आपल्या कामात मग्न होती. एवढ्या कडाक्याच्या उन्हातही मन मात्र शांत श्वास घेत होतं. आणि जसं जसं पेरगाव जवळ येत होतं तसतसं कुतूहलही वाढत होतं. रस्त्यात दिसणारी छोटी छोटी गावं न्याहाळत पुढे जात होतो. येथील जीवनशैलीकडे पाहताना असं वाटत होतं जणू जगात काय चाललंय याचं काहीच भान इथल्या माणसांना नाही. वाट चुकत चुकत का होईना एकदाचा धर्मवीर गड समोर आला. इतका वेळ मनात उभे राहिलेले प्रश्न आता उत्तरांच्या जवळ पोचू लागले होते. आणि गडाच्या बाहेरच माझी नजर थबकली. समोर होतं हनुमान मंदिर. बलाढ्य हनुमानाची मूर्ती आणि भगवा रंग. अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारत होती. जणू हा परिसर आतल्या प्रवासासाठी मनाची तयारी करून देत होता. भर दुपारचं ऊन होतं, पण तिथल्या झाडातून, फुलातून आणि त्या वातावरणातून महाराजांविषयीचा अभिमान द्विगुणित होत होता. कुठून सुरुवात करायची हेच समजत नव्हतं. पण कधी कधी आपण ज्या तीव्र उद्देशानं एखाद्या ठिकाणी जातो आणि तो उद्देश सार्थ ठरणार असेल तर त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येते. आणि त्याचं उदाहरण म्हणजे अचानक समोर आलेले महेश पवार, जो इथल्या अनेक गोष्टींचं संवर्धन करण्याचं काम करतो. त्यानं मला संपूर्ण परिसराची माहिती द्यायला सुरुवात केली. नमस्कार, माझं नाव महेश दीपक पवार. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून इथं संवर्धनाचं काम चालू आहे. इथं 12 वेसी, 12 मारुती, 42 देवी देवता, 52 पेठा, 100 वाडे, नदीला जायला 3 घाट, 70,000 लोकसंख्या, प्रमुख व्यापार सोन्या चांदीचा. त्यावेळेचं हे यादवांचं राज्य होतं. हे सुसंस्कृत राज्यावरती नजर पडली अहमदनगरचा अहमदशाह. या अहमदशाहने याच्यावरती आक्रमण करून स्वतःची राजसत्ता इथं मिळवली. ही राजसत्ता मिळवून इथली वतनदारी जी काही जहागीरदारी होती, ही जहागीरदारी छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजीराजे भोसले यांना दिली गेली. पण हा जो काही या पेडगावच्या किल्ल्यामधून किंवा पांडे गावामधून जो काही महसूल गोळा व्हायचा, कर गोळा व्हायचा, हा सगळा कर त्या बाबाजीराजे भोसलेंकडे जायचा. बाबाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे यांच्या आधिपत्याखाली हा किल्ला कर वसुलीसाठी चाललेला आहे. त्याच्यानंतर 1636ला इथं औरंगजेबाचा बाप शहाजहान यांनी याच्यावरती आक्रमण केले या निजामशाहीवरती आणि आक्रमण करून स्वतःची राजसत्ता इथं मिळवली. ही राजसत्ता मिळवून त्याच्या मातब्बर सरदाराला ही राजसत्ता दिली गेली. पण त्याच्यानंतर शिवाजीराजांचं जसं राज्य वाढत चाललं होतं, ही राज्याभिषेक सोहळ्याची वेळ आल्याच्या नंतर तिकडून औरंगजेबानी स्वतःचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश या सरदाराला या परिसरात पाठवून दिलं. या परिसरात त्याला 40,000 सैन्य दिलं. 40,000 सैन्य घेऊन या परिसरात आल्याच्या नंतर त्यांनी या किल्ल्याची पाहणी केली, या गावाची पाहणी केली. त्याला एक कळलं की या किल्ल्यामधून जे काही सोन्याचा व्यापार चालतोय किंवा बाकीचा व्यापार चालतोय, हा सगळा व्यापार या पेडगावच्या किल्ल्यातून त्या दक्षिण भारतासाठी चालतोय. असं कळल्याच्या नंतर त्यांनी या परिसरात स्वतःचा राजमहल असावा, त्याच्यामुळे त्यांनी या परिसरात राजमहल बांधायला चालू केला. 2.5 एकरांचा राजमहल बांधायला चालू केला. हा 2.5 एकरांचा राजमहल आज सुद्धा पडलेल्या अवस्थेमध्ये बघायला आहे. हे जो आहे हा राज दरबाराचा परिसर आहे आणि हा हमामखान्याचा परिसर आहे. हा जो समोर दिसतोय राज दरबार, इथं बहादूर खान आणि औरंगजेबाचं सिंहासन या ठिकाणी होतं. हा सगळा जो बघितला जातो हा खुला राज दरबार याला म्हणलं जातं, की तिथं त्या दगडांपासून किंवा त्या इमारतीपासून चालू होतो ते इकडल्या दरवाजापर्यंत हा सगळा राज दरबार, हा खुला राज दरबार आहे. हे जे चौकोनी तुम्हाला कट्टा दिसतो, या कट्ट्यावरती आधी सागवानाचं एक वाड्या टाईप असं याच्यावरती बांधकाम होतं. याच्यावरती प्रधानमंडळ त्या औरंगजेबाचं किंवा त्या बहादूर खानाचं बसायचं. ही ती जागा आहे त्यावेळेसची. हे सुशोभीकरण केलेलं जागा आहे. याच्यावरती एक मजला होता आधी, तो मजला खाली पडलेला आहे. हा एक मजला आणि याच्या खाली एक म्हणजे तळघरात एक मजला आहे अजून. म्हणजे अशा पद्धतीचं हे बांधकाम होतं. हे 2.5 एकरांचं बांधकाम होतं. त्यातला हा काही थोडासा भाग आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा अजून खूप मोठा भाग आपल्याला बघायला आहे. हे जो हमामखाना आहे, हमामखाना म्हणजे शाही आंघोळ, म्हणजे ऐशोआराममध्ये केली जाणारी आंघोळ. याच्यामध्ये बाथटब आहे, त्या बाथटबमध्ये पाणी साचवलं जायचं, त्याच्यामध्ये दूध टाकलं जायचं आणि त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या जायच्या. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आंघोळ केली जायची. दिवाणी खास, त्याच्यामध्ये 3 दरवाजे 3 खिडक्या
कमल टफ आपण जे म्हणतो की ज्याचं पाणी आणि त्याच्यावरती कमल तयार करण्याचं एक सुशोभीकरण केलेली रूम आपण ती बघू शकतो. ती अशी एक आहे. याच्यावर पडद्यांची झालर दिलेली मोत्यांची माळ. पण त्याच्यानंतर ही जी काही राजमहल बांधायची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस औरंगजेबाचं एक पत्र आलं त्या बहादूर खानाला की एवढ्या दिवस झालं तुला या परिसरात पाठवलाय. त्या परिसरात पाठवल्याच्या नंतर तुला माहिती आहे का की शिवाजीराजाचा राज्याभिषेक सोहळा झालाय. कारण राज्याभिषेक सोहळा रोखण्यासाठी हा बहादूर खान आला होता पण त्याला हा राज्याभिषेक सोहळा रोखता आला नाही. मग ही खबर त्याला ज्यावेळेस औरंगजेबाकडून कळाली त्यावेळेस तो रागावला होता. त्यांनी इथून 100 किलोमीटर अंतरापर्यंत लुटमार चालू केली. शिवाजीराजांच्या राज्यामध्ये त्यांनी लुटमार चालू केली. देवळावरचा कळस काढायचा, देवळातली देवता काढायची, गावागावातून सोनं नाणं गोळा करायचं. असं अमाप सोनं नाणं इथं या परिसरात आणून ठेवलं. हे 1.5 कोटीचा खजाना या पेडगावच्या किल्ल्यामध्ये आणून ठेवला. हा 1.5 कोटीचा खजाना इथं आणल्याच्या नंतर शिवाजीराजांपर्यंत एक खबर पोहोचली की आपल्या स्वराज्यामधून बहादूर खानांनी लुटमार चालू केली. ही सगळी खबर शिवाजीराजांना ज्यावेळेस कळली तेव्हा शिवाजी महाराजांनी या परिसरामध्ये बहिर्जी नायकांना पाठवून दिलं. बहिर्जी नायकांनी वेड्याचं वेषांतरण घेतलं. वेड्याचं वेषांतरण करून या पेडगावच्या परिसरामध्ये आले. हे बेळगावच्या परिसरात आल्याच्या नंतर या किल्ल्याची पाहणी केली. ही पाहणी शिवाजीराजांना सांगितली. शिवाजी महाराज म्हणले की किल्ल्यावरती स्वारी करायची, या पेडगावच्या परिसरात स्वारी करायची म्हणून त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना ही मोहीम दिली. 9,000 सैन्य घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सासवडमध्ये आले आणि सासवडमध्ये आल्याच्या नंतर त्या सैन्यांची सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी फाळणी केली. 2,000 निवडक सैन्य एका बाजूला आणि 7,000 सैन्य एका बाजूला. हे 7,000 सैन्य जे होतं ते सासवडमधून पुण्याहून वाडेभोलाई जंगलावरून रांजणगाव, नंतर शिरूर, नंतर श्रीगोंदा. या श्रीगोंद्यात आल्याच्या नंतर या परिसरात एक 7 मजली इमारत होती. त्याच्यावरून टेहळणी केली जायची. त्या टेहळणीपूर जाऊन बघितलं की मराठे आपल्या अंगावरती समोरासमोर लढायला येत आहेत. एका सैनिकांनी जोरात म्हणला की हुजूर मराठे आ गए. असं म्हणल्याच्या नंतर त्या बहादूर खानांनी 40,000 सैन्य पुन्हा एकदा त्या रांजणगावमधून माघारी फिरवलं. मराठे तिकडून बहादूर खान इकडून, मराठे तिकडून बहादूर खान इकडून अशी करत करत जवळ आली. तलवारी काढल्या, एकमेकावरती वार करणार. तेवढ्यात मराठ्यांनी पळायला चालू केलं. म्हणजे हास्यास्पद चाललेली ही जी काही मोहीम होती ती अशी या प्रकारात चालली होती. मग बहादूर खान तिथंच थांबला त्या जंगलाच्या बाहेर. हे मराठे तशीच रायगडला निघून गेले. मग निवडक 2,000 सैन्य होतं. हे निवडक 2,000 सैन्य सासवडहून जेजुरीहून कुरकुम दौंडून या पेडगावच्या किल्ल्यामध्ये आलं, या राजवाड्यामध्ये आलं. राजवाड्यामध्ये आल्याच्या नंतर इथल्या महिलांना विचारणा केली की इथं सोनानानं जे लुटून ठेवलेले हे सोनानानं कुठं ठेवलंय, हे खजाना कुठं ठेवलाय, अशी विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की या परिसरात ठेवले. असं म्हणल्याच्या नंतर त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि जवळपास 2,000 सैन्यांनी ते सगळं सोनानानं घेतलं. देवी देवता घेतले, कळस घेतले आणि सगळं घेऊन मराठे हे रायगडाला निघाले. जाताना त्यांनी इथं धूर जे काही लाकडं होती लाकडं पेटवली आणि धूर केला. हे धूर केल्याच्या नंतर इथं जो धूर निघाला, ज्यावेळेस बहादूर खान माघारी येत होता किल्ल्याच्या उत्तर दिशेने तो दरवाजाकडे येत होता, तो लांबच होता. लांबूनच बघितलं की आपल्या राजवाड्यामध्ये काहीतरी झालंय असं दिसतंय म्हणल्याच्या नंतर तो अतिगतीने आला. इथं आल्याच्यानंतर महिलांना विचारणा केली की नेमकं झालंय काय. महिला सांगू लागल्या की इथं मराठे आले होते. मग बहादूर खान म्हणला की मी मराठ्यांच्या मागे पळतोय, इथं मराठे कसं काय येऊ शकतात. म्हणजे एक हास्यास्पद जो काही म्हणला जातो की पेडगावचा शहाणा या प्रकारामध्ये या शिवाजीराजांच्या सैन्याने म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी त्याला पेडगावचा शहाणा बनवला. आणि वेळ पांघरून पेडगावला जाऊ नये अशी एक मन तुम्ही ऐकलं असेल. शिवाजी महाराजांनी या परिसरामध्ये बहिर्जी नायकांना पाठवून दिलं. आल्याच्या नंतर या किल्ल्याची पाहणी केल्याने शिवाजीराजांना सांगितलं होतं. ही जी काही पाहणी केल्याच्या नंतर बहादूर खान ज्यावेळेस इथं जे काही नंदीवले यायचे, बहिरूपी यायचे किंवा काही वेड्याचं वेषांतरण करून यायचे, ह्या लोकांना हा बहादूर खान मारून टाकायचा. मग आसपासच्या गावांमध्ये ही म्हण पडायला लागली की वेळ पांघरून पेडगावला जाऊ नये. मग संबंध महाराष्ट्रामध्ये ही म्हण पडायला लागली. प्रथम आम्ही 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिथे पाहण्यायोग्य असलेली ठिकाणं पाहिली. ती पाहत असताना अतिशय सुंदर कोरीव काम, उत्कृष्ट रचना आणि भारतीय शिल्पकलेचं अत्यंत भावपूर्ण दर्शन घडलं. महेश जेव्हा ते दाखवत होता त्यावेळची त्याची तळमळ आणि सांगण्याची पद्धत, त्या ठिकाणाबद्दलची आत्मीयता पावलोपावली जाणवत होती. हे जे मंदिर आहे हे बालेश्वर मंदिर आहे. बालेश्वर मंदिराची जी आपल्याला दगड बघायला मिळतात ही आर्कॉलॉजी डिपार्टमेंटने ही नंबरिंग करून बसवलेली आहेत. या आधी मंदिर पूर्ण सपाट होतं, भुईसपाट झालेलं होतं. हा जो समोर दिसतोय हा आपल्याला स्वर मंडप बघायला मिळतो. याच्यावरती असं खूप मोठा घुमट होता
आणि याच्यामध्ये जे काही साईडच्या बाजूने जे काही लोक वाद्य वाजवायची, वाद्य वाजवल्याच्या नंतर त्याचा स्वर कंपन पावायचा. ते कंपन पावायचं कारण काय, याच्यामध्ये जे काही दगड वापरले गेले, काही स्टोन वापरला गेलाय, हा वेगळ्या पद्धतीचं दगड आहे की याच्यामध्ये जर आपण ह्याच्यावरती असं आवाज बघितला तर याच्यामध्ये लोखंडी आवाज आपल्याला ऐकायला येतो. ही जी चौकट बघायला मिळते आपल्याला, याच्यात पंचप्रकारची चौकट आपल्याला बघायला मिळते. याच्यावरती पहिली बाजू दिसते, याच्यावरती ही नागदेवता असल्यासारखी वाटते, याच्यावरती पक्षी पण दिसतोय आपल्याला, याच्यावरती फुलं पण आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर ही जी दिसते ही पट्टी, याच्यामध्ये एक सिंह दिसतोय पूर्ण असा सिंह आहे आणि सिंहावरती एक माणूस बसलेला आहे, तो इथं याच्यावरती बघायला मिळते. हा स्तंभ आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये स्त्रियांचे अलंकार याच्यावरती बघायला मिळतात. हे स्त्रियांचे अलंकार आणि याच्यात अष्टप्रकारच्या अष्टलक्ष्मी, त्याच्यातली एक लक्ष्मी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर इथं अष्टकोन याच्यावरती बघायला मिळतं. त्याच्यानंतर कमळ आपल्याला बघायला मिळते. ही असं एक पद्धतीचं याच्यावरती स्तंभ आपल्याला बघायला मिळतं. ही जी एक नर दिसतोय, त्याच्यानंतर याच्या आजूबाजूला सुद्धा नरच बघायला मिळतं. इथे एक इथे एक असे 3 आपल्याला नर याच्यावरती बघायला मिळतात. असे पूर्ण लाईनमध्ये यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक वाद्य आहे की कलश आहे, कोणाच्या हातामध्ये, कोणाच्या हातामध्ये डुमकं आहे, कोणाच्या हातामध्ये, अशा पद्धतीचं याच्यावरती वाद्य आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर ही मोरपंख अशी एक डिझायनिंग याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. अशा बाजूला जी बघायला गेली गणेशपट्टी आहे ती बघायला मिळते. हे जी दिसते तोरण आपल्याला बघायला मिळते, सगळं तोरणवरती बघायला मिळते. त्याच्यानंतर खालच्या बाजूला जय विजय मूर्ती स्वरूपात बघायला मिळते. ते इथं आपल्याला बघायला मिळते. इथं नाग वगैरे इथं बघायला मिळतोय. हे इथं बघा सिंहानी हत्तीवरती हल्ला केलाय आणि हत्तीच्या पायाखाली माणूस आहे, हे आपल्याला इथं बघायला मिळतंय. हे असं एक शिल्प याच्यावरती बघायला मिळतं. त्यानंतर इथं अनेक शिल्प आहेत त्याच्यावरती पुरुषांचे वगैरे असे मूर्त्या याच्यावरती बघायला मिळतात. त्याच्यानंतर सुद्धा याच्यापेक्षाही छोटं असं म्हणायला गेलं तरी ही जी लाईन दिसते, या लाईनमध्ये सुद्धा अशा महिलांचे किंवा पुरुषांचे अवतार याच्यावरती बघायला मिळतात. हे पूर्ण आहे. ही जी आहे कृत्यराक्षस याच्यावरती आपल्याला बघायला मिळतोय इथं. त्याच्यानंतर याच्या आतमधल्या बाजूला जी शिवलिंग आहे, हे जे शिवलिंग दिसते, या शिवलिंगामध्ये आज आपल्याला 12 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात. याच्या ज्या स्टेप आहेत, या स्टेप 12 आहेत. या 12 स्टेप म्हणजे 12 ज्योतिर्लिंग. हे जे बघतोय आपण, हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. या लक्ष्मीनारायण मंदिराचा सावरचा पायथा म्हणजे खालच्या बाजूला जे आपल्याला मूर्त्या दिसतात ते म्हणजे हत्ती आहेत. ज्या राजाने हे मंदिर बांधलं त्याचं प्रतीक म्हणून याच्यावरती हे हत्ती दल दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरची बाजू म्हणजे घोडदळ आपल्याला बघायला मिळते. त्याच्यावरती माणूस हाथर जीव दिसते. याच्यावरती आपल्याला रामायणामधले प्रसंग याच्यावरती कोरलेले दिसतात. याच्यावरती वाली आणि सुग्रीवचं युद्ध चाललंय ते याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर ही जी आहे ही चौरंग आहे. आपल्या घरात जसे चौरंग असतात तसंच इथे एक चौरंग आहे. त्याच्यानंतर हे पाट आहे. कुबेर देवता आपल्याला बघायला मिळते इथं. त्यानंतर इकडल्या साईडला चंद्र देवता आपल्याला बघायला मिळते या साईडला. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काही महिला बघायला मिळतात. ह्या ज्या महिला आहेत ह्या स्वर सुंदरी यांना म्हणलं जातं की स्वर्गामध्ये स्वर वाजवणाऱ्या त्या स्वर सुंदरी याच्यावरती तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आतल्या बाजूला आतल्या बाजूला तुम्हाला जे काही मूर्त्या दिसतात त्याच्यामध्ये त्याला म्हणलं जातं की साधूंच्या मूर्त्या की तपश्चर्या चालल्यात. ते तपश्चर्या चाललेल्या असताना त्या राक्षस येतोय आणि त्याची तपश्चर्या भंग करतोय अशी एक घटना याच्यामध्ये कोरून ठेवलेली ती इथं आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर इकडल्या बाजूला पण तशाच पद्धतीची एक घटना आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर या बाजूला आपल्याला नरसिंह आपल्याला बघायला मिळतोय. नरसिंह हिरण्यकश्यप फाडला तो नरसिंह इथं आपल्याला बघायला मिळतोय, ती इथं आहे. त्याच्यानंतर इथं खालच्या बाजूला आपल्याला गंगा माता आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर इथं आजपर्यंत आपण गोमुख ऐकलेले. त्याच्यानंतर हे आपल्याला जे बघायला मिळते ही मखरमुख आपल्याला बघायला मिळते. हे इथं एक मखरमुख आहे. त्याच्यानंतर इथं जे दिसतोय हा रावणाचा भाऊ कुंभकर्ण याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. यांनी वानर सेनेमधला वानर मारलाय तो इथं आपल्याला बघायला मिळतोय. ही पूर्ण मूर्ती कलाकृती इथं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यानंतर इथं पण वाली आणि सुग्रीवचं युद्ध जे चाललं होतं ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर इथं दिशा देवता आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी. दिशा देवता आहे पूर्ण. कृष्ण आणि राधा याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर ही जी मूर्ती दिसते समोरची याच्यामध्ये 4 देवता आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्यनारायण अशा 4 देवता याच्यामध्ये बघायला मिळतात. ब्रह्मा म्हणजे कमळ, हातामध्ये कमळ आहे. विष्णू म्हणजे शेषनाग इकडल्या कोपऱ्यामध्ये. महेश म्हणजे त्रिशूल इकडल्या कोपऱ्यामध्ये. आणि सूर्यनारायणचं प्रिय फुल सूर्यफूल दोन्ही बाजूला 2 जे काही दिसतात ते सूर्यफूल याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. असे 4 देवता बालाजीप्रमाणे असलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते. इथं हनुमान आहे आणि हनुमानच्या हातामध्ये जो पर्वत उचलला होता संजीवनी ती इथं आपल्याला बघायला मिळते. हा राम आहे पूर्ण, हे धनुष्य आहे, हा हरिण आहे. तर हा एक प्रसंग याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो. इथंच वरच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतं की ही आग्नेय देवता आहे. ही आग्नेय देवता आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी. त्याच्यानंतर या बाजूला विश्वकर्मा या बाजूला बघायला मिळते.
ही जी आहे ही विश्वकर्मा आपल्याला मूर्ती जी आपल्याला बघायला मिळते इथं, ही एक इथं आहे. त्याच्यानंतर वराहदेवता ही दक्षिण दिशेला दाखवली. दक्षिण दिशेला दाखवण्याचं कारण काय, तर दक्षिण दिशा ही वराहदेवताची पत्नी आहे, त्याच्यामुळे हिला ह्या मूर्तीला या बाजूला दाखवलं आहे, ती आपल्याला इथं बघायला मिळते. इथं रावण हा महादेवाचा भक्त होता आणि त्यांनी स्वतःची मुंडकी कापून त्या महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावरती मुंडकी वाहिली होती. हा रावण आहे पूर्ण, ही तलवार आहे आणि एक एक मुंडकं तोडून ह्या शिवलिंगावरती, हे शिवलिंग आहे पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ही 9 मुंडके वाहिले. त्याच्यानंतर हा शिवा महादेव हा प्रसन्न झालाय. हा एक प्रसंग याच्यावरती आपल्याला बघायला मिळतोय. वायुदेवतेची मूर्ती आपल्याला इथं बघायला मिळते, ही एक इथं आहे. त्याच्यानंतर इथं यमदेवतेची मूर्ती आहे, ती इथं आपल्याला बघायला मिळते, यमदेवता. त्याच्यानंतर ही कालभैरवाची मूर्ती आहे, ही कालभैरवाची मूर्ती याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर इथं वानरसेने राम सेतू बांधला, त्याच्यासाठी दगडी आणली, दगड इथं घेताना वानरसेना इथं आपल्याला बघायला मिळते. त्याच्यावरती दाखवण्याचं कारण एकच की जो मानवी शरीर याच्या मंदिरामध्ये प्रवेश करीन त्याचं सगळं पाप या कीर्ती राक्षस घेणार. त्याच्यामुळे या कीर्ती राक्षसाला जास्त करून याच्यावरती प्रतिमा याची दाखवलेली ते याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. असे बरेचसे प्रसंग याच्यावरती आहेत. 8 प्रकारच्या अष्टलक्ष्मींच्या मूर्त्या याच्यावरती काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, ते याच्यावरती आहेत. माझी ही उत्सुकता प्रत्येक ठिकाणी वाढत होती, कारण प्रत्येक ठिकाणानंतर असं वाटत होतं खरी कथा कदाचित अजून पुढे आहे. आणि अखेर आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो. श्री छत्रपती संभाजीराजे शौर्यस्थळ. मी नतमस्तक झालो. क्षणभर शब्द हरवले. प्रामुख्याने हा किल्ला बघायला गेला तर हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या यातनांचा काळ म्हणून ओळखला जाणारा हा धर्मवीर गड. ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरी पकडलं गेलं, तिथं 60-70 लोकांनी अंगावरती झडपा मारून त्यांना साखळदंड जकडले आणि त्यांचं तोंड बंद करून घेतलं, घोड्यावरती टाकलं. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर कवी कैलाश पकडले गेले होते, कवी कैलाशांनाही घोड्यावरती टाकलं आणि तिथून जे काही मुघल सैनिक निघलं ते 32 शिराळपर्यंत आले. 32 शिराळमध्ये आल्याच्या नंतर 4-5 मेंढपाळाच्या पोरांनी संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा निभाव लागला नाही, त्यांना मारलं गेलं, त्यांचे तुकडे करून तिथंच टाकून दिले गेले. तिथून पुढे इकलास खान म्हणायला लागला की लवकरात लवकर संभाजीराजाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागेल, नाहीतर या मराठ्यांचं सैन्य आलं तर आपल्याला मारून टाकेल. तो इकलास खान ज्यावेळेस मुगरब खानाला म्हणतोय, मुगरब खान जाणकार होता, जाणकार असल्या कारणाने तो म्हणला औरंगजेबाची दक्षिण राजधानी पेडगावचा किल्ला, या पेडगावच्या किल्ल्यावरती आपण जाऊ. या पेडगावच्या किल्ल्यावरती ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आणलं, या किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला 2 किलोमीटर अंतरावरती खंडोबाचा माळ आहे. या खंडोबाच्या माळावरती एक डांब रोवला, त्या डांबाला वरती हात करून संभाजी महाराज कवी कैलाशांना डांबून ठेवलं. असं 3 दिवस डांबून ठेवलं. 3 दिवस डांबून ठेवायचं कारण काय, तर औरंगजेब अकलूजच्या तळावरती होता. अकलूजच्या तळावरून या पेडगावच्या किल्ल्यापर्यंत पोहोचायला त्याला 3 दिवस लागणार होते. औरंगजेबाची मुलगी, त्याच्याबरोबर सरदार, लेखनिक, वकील ही सगळी लोक या राजदरबारात आली. या राजदरबारात आल्याच्या नंतर त्याला औरंगजेबासाठी एक चांदीचं सिंहासन लावलं होतं. चांदीच्या सिंहासनावरती औरंगजेब बसला आणि बसल्या बसल्या एक आदेश काढला, संभाला घेऊन या. असा आदेश निघाल्याच्या नंतर तिथून एक मुघल सैनिक, औरंगजेबाचा सैनिक निघाला आणि खंडोबाच्या माळावरती गेला. संभाजीराजाचा न्याय निवाडा करायचा आहे, लवकरात लवकर बोलवलंय असं त्या सरदाराला सांगू लागला. सरदार म्हणला, संभाजीराजा सामान्य व्यक्ती नाही, संभाजीराजा राज्यकर्ता आहे, तख्तावरती बसलेला आहे, त्याचा न्याय निवाडा करता येणार नाही, त्याला सामान्य व्यक्ती बनवावं लागेल. संभाजीराजांना सामान्य व्यक्ती बनवायला चालू झालं. काटेरी साखळदंड जकाळले, विदूषकाची कपडे घातली, विदूषकाची टोपी घातली, तोंडाला काळं फसलं आणि तख्तकोला, इराणी पद्धतीचा तख्तकोला हा करायचा होता. जसं बैलाला गळ्यामध्ये जू घातलं जातं त्याप्रमाणे एक लाकडी फळी संभाजीराजांच्या गळ्यामध्ये अडकवली, हात जेरबंद करून टाकले आणि एक मरकुटा उंट बोलवला. मरकुट्या उंटावरती संभाजी महाराज कवी कैलाशांना उलटं बसवलं. उलटं बसून याच परिसरात 52 पेठा होत्या, बाजारपेठा होत्या. या बाजारपेठांमध्ये संभाजी महाराजांची धिंड चालू झाली. ही सकाळी चालू झाली धिंड संध्याकाळपर्यंत चालली होती. तब्बल 8 ते 12 तास चाललेली धिंड ही बाहेरच्या दरवाजापर्यंत आली. तिथं आल्याच्यानंतर रायप्पा नावाचा मावळा आला होता. संभाजीराजांचा अंगरक्षक होता, संभाजीराजांचा सवंगडी होता. त्यांनी समोर बघितलं, संभाजीराजा साखळदंडात जखळलेला, संभाजीराजा तख्तकोला केलेला आहे. असं बघितल्याच्या नंतर त्याला राग अनावर झाला नाही. त्यांनी कमरेची असलेली तलवार काढली, त्या 5 लाख सैन्यावरती, त्या संभाजीराजांना वाचवण्यासाठी त्या 5 लाख सैन्यावरती धावून गेला. त्याचा निभाव लागला नाही, त्याला मारलं गेलं. काफर संभाको लाया जा रहा है अशी घोषणा दिली. अशी घोषणा दिल्याच्या नंतर संभाजी महाराज कवी कैलाशांना 20-25 लोकांनी पकडलेल्या अवस्थेमध्ये या खुल्या राजदरबारात आणून इथं उभा केलं. इथं उभा केल्याच्या नंतर औरंगजेब खुश झाला होता, उभा राहिला आणि म्हणायला लागला, हाच तो संभाजीराजा का जो 9 वर्षाचा आणि शिवाजीराजाबरोबर आग्र्यामध्ये कैद केला होता. हाच तो संभाजीराजा का ज्यांनी माझ्या डोक्यावरचा ताज, माझ्या डोक्यावरची टोपी 9 वर्षांसाठी टाकून द्यायला लावली. हाच तो संभाजीराजा का. त्या औरंगजेबाने तख्त सोडलं, सिंहासन सोडलं, चौतारा सोडला, पायऱ्यांनी खाली आला, पश्चिम दिशेला तोंड केलं, गुडघ्यावरती खाली बसला, नमाजाच्या रुखा चालू केल्या, अल्लाला धन्यवाद म्हणायला लागला की या संभाजीराजाला 9 वर्षांनी का होईना मला पकडून दिलं त्याबद्दल धन्यवाद. संभाजी महाराज कवी कैलाशांना म्हणायला लागले, कवी कैलाश, समोर जे दृश्य दिसतंय या दृश्यावरती तुम्हाला काय काव्य सुचतंय का, म्हणजे कोणती कविता सुचतेय का. असं म्हणल्याच्या नंतर त्या कवी कैलाशांना आश्चर्य वाटलं. मृत्यूच्या दारात आहे, शत्रूच्या गोट्यात आहे आणि या संभाजीराजाला कविता ऐकायची. त्या कवी कैलाशांनी संभाजीराजांच्या शरीराकडे बघता बघता एक कविता रचायला चालू केली.
यावन रावण की सभा शंभू वंद्यो बजरंग लहू लसत सिंदूर समखेले रंग देख तुम्हारी रवि छबी खद्यो तो बदरंग देख तुम्हारा तेज तखत तेज तावरंग. ही कविता या राजदरबारात कविकलशांनी संभाजीराजांसाठी बनली. औरंगजेबाची नमाज झाली, तख्तावरती सिंहासनावरती बसला आणि सिंहासनावरती बसल्या बसल्या त्या लेखनिकाला विसरायला लागला, लेखनिक हा कविकलश काय बोलला असं म्हणल्याच्या नंतर तो लेखनिक कुठला औरंगजेबाच्या समोर गेला आणि त्या कवितेचा अर्थ सांगायला लागला. का तर ही कविता संस्कृतमध्ये होती. मग त्या कवितेचा अर्थ सांगायला लागला. रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला बांधून ठेवले. रणांगण खेळलेला रक्तबंबाळ झालेला माझा राजा सिंदूर थापलेल्या हनुमानासारखा दिसतोय. सूर्यासमोर हा काजवाही लुप्त झालाय. हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घेणारा हा औरंग्या स्वतःचा सिंहासन त्यागून माझ्या राजाच्या पायात झुकायला आलाय असं म्हणल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला अतिराग आला आणि अतिराग आल्याच्या नंतर त्यांनी एक आदेश काढला, या कविकलशाची जीभ कापा. असा आदेश काढल्याच्या नंतर 4 लोकांनी कविकलशाची जीभ या ठिकाणी कापली. तिथून पुढे सुरुवात झाली प्रश्न उत्तराचा कार्यक्रम. संभाजीराजांना औरंगजेब प्रश्न विचारायला लागला. पहिला प्रश्न, तुझ्या स्वराज्याचा खजाना कुठे? दुसरा प्रश्न, आमच्यातलं फितूर कोण आहे? तिसरा प्रश्न, तू इस्लाम कबूल कर. असे 3 प्रश्न या राजदरबारात विचारले. हे विचारल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला अतिराग यावा या कारणास्तव संभाजी महाराजांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या प्रश्नाचं उत्तर होतं अकबर. अकबर म्हणजे कोण? ते औरंगजेबाचा चौथा पुत्र, तो आमच्याबरोबर फितूर झालाय असं संभाजी महाराजांचं म्हणणं आलं. औरंगजेबाला अतिराग आला. औरंगजेबाने आदेश काढला, या संभाजीराजाला कविकलशाला घ्या आणि एका काल कोठडीत नेऊन टाका, एका जेलमध्ये नेऊन टाका अशी घोषणा केली, असा आदेश काढला. असं म्हणल्याच्या नंतर संभाजी महाराज कविकलशाला घेऊन काल कोठडीत नेऊन टाकलं. नंतर नवीन एक आदेश निघाला, धर्मगुरूंना राजदरबारात बोलून घ्या. हे धर्मगुरू म्हणजे औरंगजेबाचे धर्मगुरू होते. हे सगळे धर्मगुरू जे आग्र्यापासून ते पेडगावच्या किल्ल्यापर्यंत गोळा केलेले हे सगळे धर्मगुरू या राजदरबारात बोलवले. हे बोलवल्याच्या नंतर त्या औरंगजेबाने एक विचारणा केली की या काफिरांबरोबर काय केलं पाहिजे, अशी विचारणा केली. अशी विचारणा केल्याच्या नंतर त्या धर्मगुरू म्हणले, लेखनिक लिहायला चालू करा. 5x5 खोली, 5x5 खोलीमध्ये संभाजी महाराज कविकलश साखळदंडात जकाळलेले, घनमुत्न आतमध्ये, जेवण आतमध्ये, पाणी आतमध्ये अशा घाण पद्धतीने ठेवायचं. बोटाची नखं तोडायची, बोटं तोडायची, डोक्यावरचे केस उपटून काढायचे, दाढीचे केस उपटून काढायचे, ओठ कापायचे, दात पाडायचे, जीभ कापायची, तप्त लोखंड तप्त सळाया करायच्या, डोळ्यामध्ये घालायच्या, कानामध्ये शिसं ओतायचं, कान कापून काढायचं, गुडघ्याच्या वाट्या फोडायच्या, घोट्याच्या वाट्या फोडायच्या, पायाची नखं, पायाची बोटं तोडायची. अशा एक एक दिवस करून संभाजीराजांच्या अंगावरचा एक अवयव तोडला जात होता. पण संभाजी महाराज धर्म स्वीकारायला तयार नव्हते. त्या औरंगजेबाकडून आदेश आला, 4-5 लोकांनी संभाजीराजाला खाली पाडा, हातपाय साखळदंडांनी ओढून ताणून मारा, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अंगावरची असलेली त्वचा काढायला चालू करा. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अंगावरची त्वचा काढायला चालू केली. तब्बल 10 दिवस संभाजीराजांच्या अंगावरची त्वचा थोडी थोडी करून काढली जात होती. त्वचा काढल्याच्या नंतर अंगावरती मीठ चोळलं गेलं, मिरचीचा बुकना टाकला गेला, गरम पाणी टाकलं गेलं. नरक यातना संभाजी महाराज याच पेडगावच्या किल्ल्यामध्ये सहन करत होते. पकडल्यापासून 29 दिवसांचा यातनांचा काळ संभाजीराजांचा या पेडगावच्या किल्ल्यामध्ये गेला. हा जो शौर्यस्तंभ दिसतोय, हा शौर्यस्तंभ 2008 साली बंडातात्या कराडकर या कीर्तनकारांनी संभाजी महाराजांचं शौर्याचं प्रतीक आणि स्मारक म्हणून इथं नतमस्तक होण्याची जागा केलेली. आणि त्याच्यानंतर 2012 साली शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून इथं संवर्धनाचं काम, इथलं जंगल काढायचं काम या शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यानंतर 2019 साली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून रोज 4 पोरं येतात. दिवस रात्र, ऊन वारा पाऊस काहीही असू द्या, 4 पोरं येतात, हार घालतात, आरती करतात, पूजा करतात, दिवा लावतात. हा दिनक्रम रोजचा चालू आहे. हा 8 वर्ष झालं दिनक्रम चालू आहे. अंगावर रोमांच उभे राहत होते. त्यानं सांगितलेला इतिहास, सरस्वती आणि भीमा नदीचा संगम आणि त्या सर्वाचा साक्षीदार असलेला परिसर, हे सगळं अनुभवताना मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती. महाराष्ट्राची अस्मिता जपणारा हा प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो, तेव्हा आपल्या आयुष्यात आलेल्या कितीही कठीण प्रसंगातून पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते. एकदा तरी या भूमीला भेट द्या. जय शिवराय, जय शंभूराजे. कोकण गंध फिल्म्सला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कॅमेऱ्यातून अलगद तुमच्या हृदयापर्यंत.